देशात सध्या महिला अत्याचारांचं प्रमाण खूप मोठ्या संख्येने वाढलेलं पाहायला मिळतंय। अनेक महिला या सगळ्याची शिकार होताना पाहायला मिळतात। मात्र दुसरीकडे काही अशा सुद्धा महिला आहेत ज्या न घाबरता निडरपणे अशा सगळ्या परिस्थितीतून मात करून स्वतःला वाचवताना पाहायला मिळतात। असाच एक व्हिडिओ काल सोशल मीडियावरती व्हायरल झाला, समाज माध्यमांवरती नेटकर यांनी खूप जास्त कौतुक या महिलेचं केलं होतं। हा व्हिडिओ होता पुण्याच्या PMPL बसमधला, ज्या बसमध्ये एका मद्यपी तरुणाने एका महिलेला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर तिने त्याला जोरदार चोप दिला, बेदम मारहाण सुद्धा झाली। त्यानंतर ही बस थेट पोलीस स्टेशनला गेली। हे सगळं प्रकरण आता उघडकीस आल्यानंतर खरं तर बसेसमध्ये आपण पाहायला मिळतं की अनेक महिला ज्या आहेत, महिलांची संख्या बसेसमध्ये खूप जास्त असते। त्यामुळे खरंच बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना इतक्या सगळ्या त्रासाला सामोरं जावं लागतं का? बसमध्ये प्रवास करणाऱ्या महिलांचे त्यांचे अनुभव काय आहेत हे जाणून घेण्यासाठी मी आली आता डेक्कन बस स्टॉपवरती। आपण माझ्या मागे पाहू शकता, या ठिकाणी शाळा कॉलेजेस आणि ऑफिसेस सुटण्याची वेळ असल्यामुळे महिलांची गर्दी खूप मोठ्या संख्येने आहे। त्यामुळे आपण इथल्याच काही महिलांशी बोलून त्यांचे अनुभव काय आहेत हे जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत। त्याचबरोबर जे इथं मुलं आहेत त्यांना सुद्धा आपण बोलून थोडंसं त्यांचं या सगळ्यावरती म्हणणं काय आहे, हा जो व्हिडिओ होता किंवा अशी एखादी घटना घडली तर काय करणं अपेक्षित आहे, मुलं काय करतील, हे सगळं जाणून घ्यायचं आज आपण त्यांच्याशीच बोलून प्रयत्न करणार आहोत। मी आत्ता या बस स्टॉपवरती उभी आहे, माझ्याबरोबर खूप महिला आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा थोडासा प्रयत्न करणार आहोत। काकू, तुम्ही किती वर्षांपासून बसने प्रवास करता? खूप वर्ष झाली आता। तुम्ही एक व्हिडिओ पाहिला असेल कालचा, एका महिलेबरोबर काहीतरी छेडखाणी करण्याचा प्रयत्न करण्यात आला, त्यानंतर या महिलेने त्या व्यक्तीला, बसमध्ये घडलेला हा सगळा प्रकार आहे, त्या व्यक्तीला बेदम मारहाण सुद्धा केली। तर हा सगळा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करतोय। तुम्हाला कधी अशा प्रकारचा कुठला अनुभव आलाय का, किंवा तसं काही झालं असतं तर तुमची काय भूमिका असते? एक दोन वेळेला आलेला अनुभव असा, त्यावेळेला मी पण मारलं नाही, पण भांडणं केलेली आहेत त्या माणसाबरोबर, पण फार नाही असं। आणि आता आम्हाला कसं की लेडीजसाठी वेगळं कंपार्टमेंट एक साईड असते, तिथे आम्ही थांबतो किंवा मग बसतो तिकडे, त्या दुसऱ्या साईडला आम्ही जात नाही कधी। त्याच्यामुळे मग जरा प्रश्न कमी येतात आता, असे हे क्वचित घडतंय। पण जर असं काही घडलंच तर काय करायला हवं? मुलींनी, तरुण मुली खूप बसमध्ये असतात, काय वाटतं? त्यांनी अगेन्स्टमध्ये जायला पाहिजे आणि म्हणजे काहीतरी ॲक्शन घेतलीच पाहिजे, बोललं पाहिजे आणि बाकीच्या लोकांनी बघायची भूमिका न घेता मारायला पाहिजे अशा लोकांना। तुमचं काय मत आहे? माझं मत काय आहे, समजा असं त्रास दिला ना कोणी तर सगळ्यांनी मिळून एकजूट करून त्याला हे करायला पाहिजे, बरोबर का नाही? ना तर तुम्ही असं बघणार, हे बघणार, का उपयोग नाही ना त्याला, मग काय अर्थ आहे का त्याचा? काय अर्थ नाही आहे। पण बसमध्ये अशा घटना घडलेल्या तुम्ही कधी पाहिल्यात? नाही, मी नाही पाहिलं नाही अजून। पण माझं काय मत आहे, समजा आता अत्याचार झाला तर हे असे बघणार, ते बघणार, असं बघायचं नाही, सगळ्यांनी मिळून त्याला टेचायचा, असं म्हणते मी, बरोबर का नाही? मग बरोबर आहे ना? मग काय वाटतं काका तुम्हाला? तुम्ही बसने प्रवास करत असाल, असं कधी जाणवलंय का अशा काही घटना घडल्या? नाही पण घडल्यास तर काय करायला पाहिजे? कारण कालचा जर आपण तो व्हिडिओ पाहिला तर त्या व्हिडिओमध्ये ती बाई एकटीच मारत होती, मात्र दुसरं कोणी तिच्या मदतीला आलं नाही। हे सहकार्य करायला पाहिजे, सगळ्यांनी उठून मारायला पाहिजे। नाही, प्रथमतः जो ड्रिंकिंग करतो त्याला बसमध्ये चढायची मुभाच नसली पाहिजे, परवानगीच द्यायची नाही। गुटखा, तंबाखू, दारू अशा लोकांना चढून नाही द्यायचं। आणि मुलांसाठी काही, छोट्या मुलांसाठी काहीतरी तरतूद केली पाहिजे, बसवाल्यांनी वेगळी बस केली पाहिजे, म्हणजे लेडीज आणि छोटी मुलं, लहान मुलं असतील तर एवढं तर करू शकते ना सरकार। आणि पुण्यात आपण बघतोय की आता तुम्ही इथे उभे आहात, टाचोटाच भरून बस सगळ्यांसमोर तो बॅड टच करतोय आणि सगळे पाहतात ते। आज त्या जागी जर तुमची मुलगी असली तर तुम्ही काय केलं असतं त्यासाठी? आणि नाही म्हणतो चुकीचं वागलाय। आणि तू पहिली गोष्ट दारू पिऊन बसमध्ये चढणं चुकीचं आहे। महिला म्हणून महिलांसाठी विशेष बस जास्त असाव्यात असं वाटतं, कारण आत्ताही आहेत पण आज काळाची गरज आहे। आज सगळ्या महिलांना बाहेर पडावं लागतं, काम करावं लागतं, नोकरीसाठी बसमध्ये प्रवास करावा लागतो, तर महिलांसाठी स्वतंत्र असे बस निर्माण केले पाहिजे। वेगळी स्वतंत्र बस ही आवश्यकता आहे, काळाची आवश्यकता आहे। महिलांसाठी वेगळी बस हवी आहे, म्हणजे सुरक्षितपणा होईल, बरोबर का नाही? म्हणजे असं कोणी हे पण करणार नाही त्यांना, आणि असे कोणी बघूच नाही, कोणी काय त्रास दिला ना सगळ्यांनी मिळून त्याला हे करायचं, हे माझं मत आहे, बरोबर का ना? होती त्यांना चढूनच नाही द्यायचं, चढवून जायचं, ते दारू वगैरे प्यायला त्याला अलाउड द्यायचंच नाही येऊन, त्यांना खालीच उतरायचं कंडक्टरला सांगून, बरोबर का नाही? जास्तीत जास्त महिलांसाठी बस ठेवा हीच म्हणणे।
आणि बघायची भूमिका कोणी करू नका. कोणी मारत असेल त्याला सगळ्यांनी मिळून मारलं तर काहीतरी फायदा होईल, बरोबर का नाही? करण्यासाठी तुम्हीच प्रवृत्त हा, करताय. बरोबर आहे. गुन्हेगारी करण्यासाठी हे जे बाकीचे जनता पाहायचे दृष्टिकोन ठेवतात ना, ते त्यांना हे देतात, संधी देतात ते करण्यासाठी. तर करायला नाही पाहिजे ते, कुठेतरी थांबलं पाहिजे हे. महिलांची सुरक्षितता काय आहे मग? आज तुम्ही मोठ्या मोठ्या महिलांना सोडत नाही, लहान मुलींना सोडत नाही. ही किती वाईट, म्हणजे वाईट गोष्ट आहे, सगळ्यात वाईट गोष्ट ती आहे. महिला एकटीच मारत होती. आम्ही पण ताई तुला कधी असं काही अनुभव आलाय का? नाही, कधीच नाही. पण असं काही झालंच तर काय करायला हवं असं वाटतं? हा, ते खूप मोठा प्रश्न आहे की जर असं अचानक बसमध्ये काय घडलं तर आजूबाजूचे लोक कोणीच दखल घेत नाहीत मध्ये. जे आपण स्वतः आहे ना, स्वतःला सामोरं जावं लागतं त्यासमोर. तर ते थोडासा पब्लिक सपोर्ट म्हणा किंवा काय म्हणजे आपले जे कायदे आहेत किंवा पोलीस सेवा आहे तात्काळ झाली पाहिजे, त्याच्यावर पटकन ॲक्शन घेता आली पाहिजे. म्हणजे असं कोणी जरी छेडलं तर लगेच कारवाई झाली, त्याला तिथेच पनिशमेंट मिळाली तर म्हणजे भीती राहते ना मध्ये. परत कोणी हिंमत नाही करणार की लगेच छेड काढण्याची किंवा काय करण्याची. ह्या गोष्टी खूप लाईटली घेतल्या जातात, असंच म्हटलं जातं. मग त्यावेळेस ते परत त्यांना असं वाटतं काय करणार आहे, जास्त एक एक चापट मारणार, सोडून देणार. पण त्यांची आणखी हिंमत वाढतच जाते या गोष्टीवर. म्हणजे थोडंसं स्ट्रिक्ट असले पाहिजे असं वाटतं. पण मी पुण्यात वावरते तसं भरपूर मी बसनं प्रवासही केला, असं काही झालं नाही. पण हां, बस सेवा पण जरा वाढली पाहिजे. बस म्हणजे एक्स्ट्रा बसेस झाल्या पाहिजे जास्त, कारण एका बसमध्ये त्या बसची कॅपॅसिटी नसतानाही लोकमध्ये लहान मुलं, शाळेची मुलं, म्हातारे, वृद्ध सगळे एकत्र श्वास घेतात नाही कधी कधी. आता आम्ही खंडो गोखलेनगर प्रवास करतो, प्रचंड बस भरलेली असते आणि भांडारकोडला 2 शाळा आहेत. ते मुलं तर अक्षरशः छोटे छोटे बसला असं दरवाजाला असं लोंबकाळून जातात तिथपर्यंत. म्हणजे त्याच्यातलंच एखादं लेकरू पडलं, काय झालं, त्याची जबाबदारी कोण घेणार? महानगरपालिकेची, शासनाची का त्या शाळेच्या शिक्षकांची? कोणाची जबाबदारी आहे? आणि विद्यार्थ्यांना इतकं नाही कळत, त्यांना बस शाळा सुटली की घरी जायचं असतं ना, मग याची जबाबदारी कोण घेणार? हा मोठा प्रश्न आहे ना. नक्कीच आपण बघतोय की महिलांची मागणी आहे की बसेसची संख्या वाढवली पाहिजे. दादा, असं काही घडताना दिसलं तर आपण जो काल व्हिडिओ पाहिला जसं आपण बोलतोय की यामध्ये त्या महिलेने एकटीने त्याला मारलं, मात्र नंतर कंडक्टर तिच्या बाजूने आले, तिला थोडीशी मदत सुद्धा केली, पण बाकीची जी लोक होती ती अशा प्रकारे कधी मदत करताना दिसत नाही. एक कंडक्टर त्या महिलेला मदत करतो याचा अर्थ तो त्याची जबाबदारी निभावतोय. आता मला असं वाटतं ना, महिलांनी ॲक्टिव्ह व्हायला हवं होतं. तिथल्या सर्व पुरुषांपेक्षा सर्व महिला जर ॲक्टिव्ह झाल्या असं तो पुरुष कशाला अशी ॲक्शन घेईल ना. असं आहे, एका पुरुष महिलाला वाचवल तर इमेज वेगळी तयार होते. सर्व महिला एकत्र येऊन त्या महिलेला सपोर्ट करते, ही इमेज नवीन तयार झाली पाहिजे. नंतर प्रत्येक वेळेस पुरुष त्रास देतो ही काही इमेज नाही आहे. प्रत्येक पुरुष तर त्रास देत नाही ना, असे प्रत्येक व्यक्ती तर वाईट नाही आहे. मग ह्यामुळं मेन तर डिसिजन हा आहे की सर्व महिलांनी एकत्र यायला पाहिजे. अशा वेळेस महिलांनी आवाज उठवला पाहिजे की आमच्यामधल्या एका व्यक्तीला त्रास होतोय, म्हणजे पुरुषांनी त्रास द्यावा किंवा त्यांनी शांत बसावा अशा वेळेस, अशी माझी इच्छा नाही असेल. बस ST महामंडळ असेल किंवा मग PMPL असेल, यांनी या सगळ्याला रोख लावण्यासाठी काय उपाययोजना करणं गरजेचं वाटतं? मला तर ST महामंडळमध्ये तर स्ट्रिक्टली प्रोहिबिटेडच केलं पाहिजे. म्हणजे जे पण लिकर कंझ्युम करते किंवा कुठल्याही प्रकारचं तर यांना तर कंडक्टरनीच पहिलेच सांगितलं पाहिजे की तुम्ही येऊ नाही शकत बसमध्ये. प्लस आता मी कात्रज जातो, कात्रजच्या बसमध्ये एवढी गर्दी आहे की कंडक्टर त्या व्यक्तीलाच बघू शकत नाही का व्यक्ती कोण आहे. तो व्यक्ती तिकडून ओढून सांगतो की माझा पास काढलाय मी. आता इथं ही काही ST महामंडळाची, महाराष्ट्र गव्हर्नमेंटची जबाबदारी नाही, ही पालिकेची जबाबदारी. याच्यात कमिशनरनी स्वतः दखल घ्यायला पाहिजे, पुणे कमिशनरनी. असं आहे, मी तर म्हणतो याच्यात पुणे कमिशनरने, कलेक्टरने सुद्धा दखल घ्यायला हवी. कारण एका महिलेचा म्हणजे नाही का, तिच्या जर कॅरेक्टरवर प्रश्न येऊ राहिला आणि तिला एवढं छेडछाड होऊ राहिली याचा अर्थ महिला खूप अनसिक्युअर आहे ना. तुम्ही कुठून येता का? डायरीतनं येतो आम्ही, डायरी गावात. आता इथं 1-1.5 तास झाला आम्हाला थांबून, बसच नाही. सकाळी घरातलं आम्ही सगळं काम टाकून इथं कामाला आलेलो आहे. आता जाऊस तर 8-8:30 झाल्यावर कवा करायचं? स्वयंपाक करायचा, धुणं भांडी करायचं, काय करायचं सांगा ना. झोपायचं आणि सकाळी पाट उठून परत पळायचं. आहे का त्या बसीचं? बसच नाही, फक्त 2. एक कर्वेनगर आहे आणि एकदा हे इथली आहे दत्तवाडी मार्गे, नाही तर बसच नाही डायरेक्टला. महिलांसाठी आली बघा आमची आत्ताशी बस आहे दत्तवाडी. कुठली किंवा पोलीस पण काय करू शकणार ना, पॉप्युलेशन इतकं जास्त आहे, तुम्ही बस इतकं कमी प्रोव्हाइड करताय, मग त्यात 1-2 पोलीस कॉन्स्टेबल बी ह्याच्यात काय करू शकणार नाही म्हणा. किंवा कंडक्टर किंवा ड्रायव्हर, कंडक्टरला मारतात अक्षरशः लोक. गर्दी पण असते ना, कंडक्टर कुठं करणार ना? काय करणार ना, कारण एखाद्या वृद्धाला धक्का लागतो, ते जातो, समोरचे जवळपासचे कोणी कार्यकर्ते येतात, मग ते म्हणतात तुमची काय जबाबदारी. या
पॉप्युलेशन वाढलंय, बस सेवा वाढली पाहिजे, हे महत्वाचं. नक्कीच आपण बघतोय की या ठिकाणी सगळ्याच ज्या महिला आहेत किंवा इव्हन पुरुष सुद्धा आहेत, या सगळ्यांचीच अशी भूमिका आहे की PMPLनेच थोड्याशा बसेसच्या संख्येमध्ये वाढ करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मद्यपान करताना किंवा धूम्रपान करताना एखादी व्यक्ती आढळत असेल किंवा ती व्यक्ती तशा अवस्थेत नशेच्या अवस्थेमध्ये जर बसमध्ये चढत असेल तर अशा व्यक्तीला बसमध्ये चढूच न देणं हा एक महत्त्वाचा उपाय PMPLनी करणं. त्याचबरोबर जे ड्रायव्हर आणि कंडक्टर आहेत त्यांनी सुद्धा यावरती थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. अर्थात सध्या बसेसची संख्या खूप कमी आहे, त्या मानाने बसेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या खूप जास्त आहे. त्यामुळेच ही सगळी प्रकरणं जर रोखायची असतील तर त्यासाठी महिलांनी स्वतःला सक्षम करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. त्याचबरोबर जे लोक बघ्याची भूमिका घेतात, जे पुढे येऊन कधीही कुठल्या गोष्टीचा निषेध करताना दिसत नाहीत किंवा मदत करताना महिलांना दिसत नाहीत, अशा सगळ्या व्यक्तींनी सुद्धा बघ्याची भूमिका न घेता समोरची व्यक्ती ही आपलीच आई आहे, बहीण आहे, अशा पद्धतीने थोडासा विचार करून त्या महिलेला मदत करणं आणि जो कोणी व्यक्ती अशा प्रकारचं दुष्कृत्य करत असेल त्याला शिक्षा करून देणं किंवा पोलिसांमार्फत काहीतरी त्याला न्याय मिळवून देणं हे सगळं आता गरजेचं बनलंय. कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, चौथा मजला, स्वोजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78. कम ऑन गाइस, हरी अप. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस, आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.